टू माय चॅनल अँड आय एम ऋतुजा सोनवणे. तर आपण मला असं वाटलं की रँडम व्लॉग बनवूया, कारण की खूप दिवस झाला मी व्लॉग बनवला नाही आहे. तर मला असं वाटलं की रँडम व्लॉग बनवूया. तर मी काही स्टडीचे क्लिप्स वगैरे घेतले होते, स्टडी विथ मी, तर ते पण आपण सोबत स्टडी करूया. त्याच्यानंतर आज आदूचा बड्डे आहे, तर आदूचा बड्डे सेलिब्रेट करूया. आणि मी आज सकाळीच वांबोरीला आली आहे, म्हणजे माझ्या आत्याच्या घरी. तर पण आज एन्जॉय करूया बर्थडे. आदू मी आई दाया मला जायचंय. चल बर्थडे आदू. हॅपी बर्थडे. उगा पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे. उगा जय श्री कृष्ण. राधे राधे. कुणाचा बाप्पा करतोय तू? कर बाप्पा कर. हा बाप्पा. कुठं गेले होते मी? कॉलेजला गेले होते. चल लवकर. माझ्या डोक्याला लाव, डोक्याला लाव, तुझी डोक्याला लाव. काय लावतोय आदू तू? काय लावतोय तू? क्लिप आहे ती, क्लिप. काय क्लिप? रितेश तू खूपच चांगलं दिसतोयस. आहेस मी खूप छान सुंदर. नंतर आम्ही रील शूट केली, जी तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजला नक्की जाऊन बघा. आपण चाललो आहोत श्रीकृष्णांच्या मंदिरात. की मी आत्याकडे आले ना की मी कायम त्या मंदिरात जाते, कारण की मला खूप आवडतात तिथलचे कृष्ण भगवान. आणि खूप शांत ठिकाण आहे ते, खूप सुंदर मंदिर आहे. आणि मी तुम्हाला दाखवते, तुम्ही पण बघा आणि आपण जाऊया, पूर्ण ते मंदिर बघूया आणि सगळे जाऊया. लेट्स सी. हाय गाईज, आम्ही चाललो आहोत आता कृष्ण मंदिरला दर्शनसाठी. तर चला आपण जाऊया. आणि आम्ही चाललो स्कूटीवरती. हाय रितेश. बाय. दर्शन करून आलो आहोत आणि खूप सुंदर मूर्ती आहे, जी तुम्ही पाहिलीच असेल. तर आता आपल्याला घरी जायचं आहे. तर मग कसं वाटलंय तुम्हाला दर्शन घेऊन? अरे तुला कळतंय? चाललो आपण लादेला. गाईज आम्ही परत चाललो आहे कृष्ण मंदिरात, कारण की आमचा छोटासा आदूला जात होता. मग आम्ही आता त्याला घेऊन चाललो आहे बाहेर फिरायला. हाय रितेश, आमचा छोटा कान्हा कृष्णा. आदू चल चला चला चला. आमचा छोटा कान्हा. एक
टाईप आहे आणि इकडे मंदिर आहे या झाडांच्या पाठीमागे. पण इतकी स्वच्छता आणि इतकं सुंदर बनवलंय, झाड वगैरे खूप छान केलंय. आता आपल्याला करायचं आहे बर्थडे, पण अजून वेळ आहे कारण की पप्पा यायचे, अमोल दादा येणारे, ते नगरला गेले आहेत. तर अजून आपल्याला बर्थडे करायचा आहे. तर मग बर्थडे करूया आणि नंतर मी जाणार आहे दहीगावला माझ्या घरी. गुड मॉर्निंग गाईज. मी उठले, खूप लेट झालं आहे आणि उठल्या उठल्या मी दुकानात येऊन बसली आहे कारण की पप्पा गेलेत, त्यांचं लेक्चर होतं. सो मी पप्पा तिकडे गेले, मला दुकानात बसावं लागलं. तर चला करूया आज शूट. कालच मी ॲक्च्युली घरी आले, बट काल मी शूट नाही केलं कारण की घरी टाईम स्पेंड वगैरे करत होते आणि बाकी पण गोष्टी सुरू होत्या. सो मी काल शूट नाही केलं, तर आपण आज शूट करूया. ओय पारुषा, सकाळी आंघोळ करून बसलोय. त्याला पारुषा म्हणलं की इतकं ऑफेंड होतो कारण की दर टाइम तो आधी आंघोळ करतो आणि मी फक्त लेट असते. हीच तर आता खूप टाइमपास झालाय, तर आता आपण अभ्यास करूया, स्टडी करूया आणि मग नंतर फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करूया कारण की पप्पा पण शाळेत गेले आहे आणि आई खाली आहे शॉपमध्ये. 1 hour माझा later. भाऊ माझ्या रुसला आहे आणि तो रुसायचे प्रयत्न करतोय, पण हा आम्ही दोघांनी ठरवलंय की आता आपण आंधळी कोशिंबीर खेळूया. आंधळी कोशिंबीर खेळूया. तर चला कुणावर राज्य येतं बघूया. निदेश चल, छापा ज्यांच्यावर पडन त्याचं राज्य. छापा तुझ्या राज्य. इसको मारना नहीं, आपण मारना नहीं. आता शेखर पंची बनून येते.
मग आम्ही गेलो आमच्या गावामधल्या धरणला. पप्पा आणि रितेश माझ्यासाठी ब्लॉग घेत होते. नाव इट्स स्टडी टाइम. सुंदर वातावरण. लाइक करो, सब्सक्राइब करो, कमेंट करो एंड शेयर करो. थैंक यू फॉर वॉचिंग.